खूप दिवसाचा आमचा प्लॅन चालू होता मूवी बघायचा आणि आम्ही ऑलरेडी कांतारा डाउनलोड केलेली होती. आलो त्या दिवसपासून तर आम्ही इकडे तिकडे भटकूनच राहिलो. मग म्हटलं आज घरी होतो, आज बघूनच टाकू आपण. आणि संध्याकाळी गेलो होतो आम्ही मंदिरात, कारण की घरी असो किंवा कॉलेजला मंदिरात जाणं इज कंपल्सरी. आणि असं तर मी गाव बघितलंच नाही की ज्याच्यात आपल्या बजरंगबलीचं मंदिर नाही. आणि हे दोघं बघू राहिले की आपला शनिवार कोणता आहे आरतीसाठी. त्याच्यानंतर मंदिरात 10 मिनिट तिथे बसलो, हनुमान चालीसा वगैरे वाचली आणि मग मला कॉल आला तर मी गेलतो घरी, कारण की ज्ञानला दवाखान्यात न्यायचं होतं. बापूला सांगू राहिला मागच्या वेळेस इकडून कोमा दिलता, तर यावेळेस इकडून कोमा देणार. तर त्याची फाटून राहिली होती दवाखान्यात जायला, कारण की ते ड्रेसिंग वगैरे करतात ना डॉक्टर, तर दुखते ते. काका आले, निघालो आम्ही माडेगावला दवाखान्यात जायचं. आपल्या इकडे रोड वगैरे चांगला झालेला आहे, तर मग काही टेन्शन नाही. आता गेलो होतो आणखी तर खूप नंबर होते इथं, कारण की डॉक्टर बाहेर गेलेले होते. मग मी आपलं फुकट पाकट मध्ये वजन चेक करून घेतलं, म्हटलं घरी आल्यावर वाढलं की नाही बा काही नाही. होतं 950 ग्रॅम वाढलं भाऊ आपलं. आणि तिथं बघितलं तर आपल्या गावातले पण काही पेशंट आलेले होते आणि आपल्या माळेगावात पण चांगला दवाखान्याकडे. आजपर्यंत तर मी काही आलो नव्हतो, कारण तिथं काय बाया वगैरे विचारपूस करत काय झालं बा, काय झालं. यानाले उरायला तर रिग्रेट की फटाक्याच्यानं झालं भाऊ. तर ड्रेसिंग करायच्या वेळेस विचारूच नका तुम्ही, विठ्ठल विठ्ठलच चालू होतं गळ्याचं, कारण की ते खतरनाक दुखत होतं. त्यानंतर डॉक्टरांनी काही गोळ्या वगैरे दिल्या होत्या, ते घेऊन घेतलं बाजूच्या मेडिकल. नंतर दिवाळीला दिदी आली होती तर भाऊबीज करायला गेलो होतो. पहिले गेलो सोनू दिदीच्या घरी आणि नंतर कोमल दिदीच्या घरी भाऊबीज केली.